मी ललवानी प्रभाग 26 मधला राहणारा मतदार आहे. विजय प्रकाश ढेरे आणि आमचे संबंध जुने आहेत. बालपणाचे मित्र आहोत आम्ही आणि प्रकाश तात्या ढेरेंपासनं त्यांचा वारसा घेऊन विजयराव पुढे चालले. त्यांना आम्ही सर्व व्यापारी मिळून पाठिंबा देत आहोत. कसं बघता निवडणुकीकडे? निवडणूक ही विकासासाठी असली पाहिजे. कुठलाही राजकारण ते एक वेगळा भाग आहे आणि विकास हा वेगळा भाग आहे. एका प्रामाणिक माणसाला निवडून आणल्यावर वॉर्डचे समस्या, तिकडच्या रस्त्याची, इलेक्ट्रिकची, काय बी सिविक प्रॉब्लेम्स असतील ते दूर करणारा माणूस पाहिजे. त्याला नवीन काहीतरी दिशा देणारा पाहिजे. रस्ते खराब आहे या भागातले, ट्रॅफिकचा एवढा त्रास आहे, वीज जाते फार पुष्कळ वेळा, वायरी लटकत आहेत MSCBचे, ते अंडरग्राऊंड करून पाहिजे आम्हाला. पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहे, काही ठिकाणी कचऱ्याच्या समस्या आहे. ते संपूर्ण रीतीने विजयराव सारखा अभ्यासू माणूस त्याला सॉल्व्ह करू शकतो या भागाच्या प्रॉब्लेमला. व्यावसायिक दृष्टिकोनाने इथल्या राहणाऱ्या खालच्या लेवलपासून वरच्या लेवलच्या माणसासाठी कामात येणारा माणूस आम्हाला निवडून द्यायची इच्छा आहे. प्रत्येक इथं गुन्हेगारीचं असो, घरफोड्या झालेले, दुकानमध्ये काय ना काय त्रास झालेले, ते सर्व आम्हाला बंद पाहिजे. सुरक्षित राहायला पाहिजे व्यापारी. भाऊ तुमची ओळख? मी राजेश जैन. काय वाटतं तुम्हाला आता पुण्याचं वातावरण कसं वाटतं सध्याचं निवडणुकीचं? सध्या आज जे आघाडी झाली आहे ते बघून असं वाटतं की राष्ट्रवादीला मॅक्सिमम जागा मिळणार पुण्यात. आणि आमच्या भागात पर्टिक्युलरली प्रभाग 26 मध्ये आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी विजय ढेरेंना पाठिंबा दिलेला आहे. यांचा जो वारसा आहे आणि आम्ही लहानाचे मोठे एकत्र झालेलो आहे. आणि आम्हाला यांचा स्वभाव सगळा माहिती आहे की हे किती कामं करतात लोकांची. म्हणजे वेळोवेळी कधी अर्धी रात्री अपरात्री पण फोन केला तर 5व्या मिनिटात माणूस हजर होतो. असा माणूस मिळणं हे ह्या प्रभागासाठी खूप मोठं म्हणजे सौभाग्य आहे. तुमची ओळख आहे म्हणून निवडून द्यायचं असं नाही, असं नाहीये. मी आमच्यासाठी त्या सगळ्याला येऊन हा माणूस उभा राहतो. म्हणजे असं नाही की मी काम करणारा माणूस 100% हा माणूस काम करतो आणि पुढे पण भविष्यामध्ये. आणि ह्यांना ती बाकी काही गरज नाहीये. ह्यांना फक्त जो वारसा आहे की राजकीय वारसा आणि समाजसेवा, हा वारसा खूप कमी फॅमिलीमध्ये बघायला मिळतो. आजचं जे राजकारण बघतो आपण, तर त्या राजकारणाच्या दृष्टीने ह्या माणसाचं काम आणि बाकीचे आपण जे काही बघत असतो त्यात खूप फरक आहे. हे एकदा निवडून दिल्यानंतर लोकांना कळणार की ह्या माणसाचं पुढचं भविष्य काय आणि आपल्या वॉर्डाचं किती काम होऊ शकतं प्रामाणिकपणे. आता आपण येऊ. भाऊ तुमची ओळख सांगा? मी राजेंद्र थोरवे. मी एक व्यापारी आहे इथं. मी विजय शेठ ढेरे यांचं आज आम्ही इथं सगळं काम करतो. कारण की मागील जे 4 नगरसेवक आहेत, या 4ही नगरसेवकांनी असं काम केलेले आहे की आमच्या इकडच्या भागात तर कुठं लक्ष दिलेलं नाही आहे आणि ते काही कामाचेच नाही आहेत. लोक इतके वैतागलेले आहेत त्यांना की कधी त्यांना घालवतो असं झालेलं आहे. आणि आज आता सध्या नाही का भाजपच्या याच्यावर निवडून दिलं असं वाटतं? येऊच शकत नाही. ते त्यांची ताकदच नाही आमच्या पुढे आता येण्यासारखी. आज जे विजय ढेरे जो हक्काचा माणूस म्हणून जे आज इथं चाललेला आहे प्रचार, की हा माणूस काय करू शकतो. आणि आमच्या जवळचे अजूनही आमचे 3ही उमेदवार, एक शिक्षक आहेत की ज्यांचे क्लासेस, क्लासेस, त्यांचं एवढं कार्य आहे. ते एक महिला आमच्याकडे आहे. पण आता तुम्ही ढेरेंना ओळखता म्हणून निवडून द्यायचं? ढेरेंना म्हणजे ढेरे माणूसच कामाचा आहे ना, बाकीचे आमच्या कामाचेच नाहीयेत. त्यांनी आमची काय कामं केलीत? काय कामं होऊच शकत नाहीयेत म्हणून त्यांना निवडून नाही आणायचे. कामं करणारा माणूसच आणणार ना आम्ही. काय वाटतं तुम्हाला? यांचं वाक्य आपण पुढे घेऊ. काय वाटतं? खरं वास्तविक पाहता विचारांनी पण मोठा माणूस, मनाने पण मोठा माणूस. आज 26 मध्ये हॉस्पिटलची व्यवस्था नाहीये. हॉस्पिटल करायचे त्यांचा प्रयास किंवा त्यांचे प्रयत्न एक काही महिने, इलेक्शनचं आत्ता बोलतात पण त्याच्या आधी पण इथं हॉस्पिटल करायचं हे विचार त्यांची पहिल्यापासून आहेत. जी मूलभूत गरजा आहेत, आता हॉस्पिटलची गरज तर मूलभूत आहे, त्यांचा तो प्रयत्न आहे करायचा. म्हणजे याच्यावरनं माणसांनी ओळखावं की आपण कुणाला निवडून दिलं पाहिजे, त्याचे विचार काय आहेत, जनसामान्यात त्याचं काय वजन आहे. व्यापारी वर्गांचं तुम्ही आत्ता घेतलं, व्यापारी वर्ग अख्खा त्यांच्या मागं उभा आहे. याच्यावरनं एक म्हणजे परफेक्ट मनुष्य म्हणजेच विजय ढेरे.